मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे। विरोधकांचा आरोप आहे की सरकारने तब्बल 92 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवले, तर सरकारचा दावा आहे की नियम आणि तांत्रिक पडताळणीमुळेच काही अर्ज बाद करण्यात आले आहेत। नेमकं सत्य काय, कोणत्या कारणांमुळे महिलांची नावे वगळली गेली, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यात नव्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका करत आधी 80 लाख आणि आता आणखीन 12 लाख अशा एकूण 92 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप केला आहे। योजनेचा खर्च वाढल्यामुळे सरकार आता महिलांना लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काही महिन्यांपूर्वी 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आणि गेल्या महिन्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या। म्हणजे आता हा आकडा 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यापर्यंत पोहोचलेला आहे। सरकारमधले काही लोक सांगतात की लाडक्या बहिणींवरचा खर्च हा वाढलेला आहे, जो 26,000 कोटींपर्यंतचा होता तो आता 32,000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। म्हणजे जवळजवळ 7,500 कोटी रुपये हा लाडक्या बहिणींवरती केला जाणारा खर्च वाढलेला आहे, असं सरकारमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे। माझं देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणं आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करा। यावर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की लाभार्थ्याची नावे वगळण्यामागे ठराविक नियम आणि तांत्रिक पडताळणीची कारणे आहेत। मंत्र्यांच्या माहितीनुसार 60 लाखाहून अधिक महिलांनी वारंवार मुदतवाढ देऊनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही। तसेच पडताळणी दरम्यान अनेक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न योजनेच्या निकषांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले। याशिवाय काही महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याने त्या देखील नियमानुसार अपात्र ठरल्या। दरम्यान बीड जिल्ह्यात 28 लाख महिला अपात्र झाल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची असल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। जिल्ह्याची एकूण लोकसंख्या लक्षात घेतल्यास असा दावा वास्तवाशी सुसंगत नसल्याचे त्यांनी सांगितले। सरकारने स्पष्ट केले आहे की सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार असून तांत्रिक अडचणी असलेल्या अर्जाची क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू आहे। साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली, आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसीची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे, पण त्यांच्या ई-केवायसी मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ती दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसी मध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे, ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते, पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे
आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये, अशा पद्धतीचं कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी EKYCची प्रोसिजर केली होती, पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्समध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपले नाव लाभार्थी यादीत राहणार की वगळले जाणार. आता सरकार पडताळणी प्रक्रिया किती लवकर पूर्ण करते आणि पात्र महिलांना लाभ कधी मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.